बाळे इथं संतोषनगर ते रामकृष्ण नगर समर्थनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। बाळे येथील संतोषनगरपासून रामकृष्ण नगर व समर्थनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून सुमारे 30 लाख रुपये खर्च करून हा रस्ता तयार केला जात असल्याची माहिती यावेळी डॉक्टर देशमुख यांनी दिली आहे। पूर्वी हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता, त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाणं आणखी कठीण होत असल्यानं परिसरातील नागरिकांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी वारंवार केली जात होती। आता काँक्रिटीकरणच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी बोलताना राजाभाऊ अलोरे यांनी सांगितले की आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हा रस्ता सुरू होत असून त्यांच्या माध्यमातून बाळे परिसरात अनेक रस्ते, ड्रेनेज तसेच पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागल्या आहेत। त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय। रस्त्याच्या कामाच्या शुभारंभामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले। या प्रसंगी विनय ढेपे, नगरसेवक समाधान आवळे, विजयकुमार बंबोंडे, अमोल झाडगे, कृष्णा थोरात, खामलिंग तांडोरे तसेच परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। काँक्रीटचा रस्ता 5 मीटरचा आज मंजूर झाला इलेक्शनच्या अगोदरचं, पण इलेक्शनच्या व्यस्त कामामुळे आमदार साहेबांना वेळ मिळाला नाही। आता सध्या सुद्धा ती अधिवेशनच्या गडबडीत आहेत। आम्ही काल किरण मालकाला विनंती केली की तुम्ही 2 मिनिट पूजा करून जावा, त्यांनी होकार दिला। त्यामुळे आपण हा घाई गडबडीत आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। कारण आमदार साहेबांची वेळ गेली तर आमदार साहेब गेल्या आठवड्यात मला म्हणले होते की माझी वेळ घेण्यात वेळ घालण्यापेक्षा रोडचं पहिला काम चालू ठेवायला सांग म्हणले। ते जे कोण कॉन्ट्रॅक्टर असतील त्याप्रमाणे आपण रोडचं काम चालू केलं। पण ते प्रोसेसर म्हणा किंवा ह्याच्यामुळे उद्घाटनचा भाग हे करावं लागतंय, कारण आमदारने एवढा मोठा निधी दिलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून समर्थनगरच्या रहिवाशाची खूप अपघात झाली, पावसात चिखलात अनेक लोकांची तक्रार येत होत्या। 1-2 वेळा मालक बी येऊन गेले होते। मालकाने शब्द दिला, मला वाटतं श्यामकाकाच्या वास्तून शब्द दिल्यानंतर मला त्याची शब्द दिले की मी 100% रस्ता करतो। नेहमीच पवार साहेब असतील, सगळे इथले मंडळी समर्थनाची वेळोवेळी मालकाला भेट होते, म्हणजे परस्पर बी भेटत होते। त्याप्रमाणे मालकाने 30 लाखचा निधी उपलब्ध करून दिला आहे। आता राहिले गोष्ट समर्थनामधल्या आंतररस्त्याची, तर आंतररस्ते सुद्धा आम्ही बोललेले आमदार साहेबांनी आयुक्त साहेबांना पत्र सुद्धा दिलेलं आहे त्या रस्त्यापाशी। फक्त जरा ते आमचे कुठे गेले हजर साहेब, जरा ठेकेदाराची बिलं नसल्यामुळे थोडं काम मागं पुढं व्हायला आहे। पण ते सुद्धा आता किरण मालकाला सांगून संबंधित अधिकाऱ्याला फोन करून लवकरात लवकर रस्त्याचं काम अगदी पुढच्या आठवड्यात आपल्याला अंतर काम चालू करायचं। तेव्हा संध्याकाळी आपण 6 वाजता कार्यक्रम घेऊन स्वतः आमदार साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील, किरण मालक असतील। आपण आता हे घाई गडबडीत कार्यक्रम केलेला आहे। उन्हाची वेळ खूप वेळ झाला, महिला थांबले तर परत येणार जेव्हा आतले आपण रस्ते करतो त्या टायमाला स्वतः आमदार साहेब उद्घाटन येतील, शब्द दिले तर मला। त्यामुळे आपण हा कार्यक्रम शॉर्टमध्ये केलेला आहे। आणि भविष्यात जे आम्ही पूर्वी जे आमदार साहेबांनी शब्द दिले ते या भागातले रस्ते असतील, ड्रेनेज असतील, पाणी, त्याप्रमाणे 80% या भागातले कामं जवळजवळ झाले। ती उर्वरित 20% कामं असतील आणि अजून काय कामं राहिले असतील। मी असं 100% दावा करणार नाही की सगळे आम्ही कामं केलेत। जे बी काय उरले कामं आहेत, आपल्या आमदार साहेबांचा निधी आहे, काय काळजी करायचं कारण नाही। तसं आपले नूतन नगरसेवक आपले समाधान आवळे त्यांचा सुद्धा निधी आहे। त्यांनी सुद्धा मला म्हणले तुमचं माझं लेटर, कोरपॅड लेटर तुम्हाला सह्या करून देतो, तुम्हाला काय रस्ते, पाणी, ड्रेनेज, काय बोर म्हणा, हे जे बी काय लागेल ते तुम्हीच करा। राजाभाऊ मला त्यांनी शब्द दिलेत, मेंबरच्या माध्यमातून आपले जे बी काम होतील ते बी आपण करूया। या भागाचा आपण सगळं कायापालट करून हा भाग सगळं सुजलाम सुफलाम, कारण आता इकडे पुढे नगर वाढत चालली ती, अनेक लोक राहायला आले ती, काही लोक मध्यंतरी म्हणत होते आमच्या घरी पाहुणे सुद्धा येत नव्हते, कारण काय तशी अवस्था होती। पण आता सगळे कामं झाले, ते यापुढे बी जे काय कामं असतील ते बी आपले कामं आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून करूया।